आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. महाराष्ट्रातील बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्याचे पडसाद अद्याप कायम असतानाच धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातून आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर येत आहे. काशीतरा रोडवरील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या नावावर शालेय पोषण आहार योजनेचा लाभ दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या शाळेला वैध शासकीय मान्यता होती का, असा पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मान्यता नसल्याचा दावा केला जात असताना पोषण आहार योजनेचा लाभ नेमक्या कोणत्या आदेशाच्या आधारे मंजूर करण्यात आला? तालुका शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि समग्र शिक्षण विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भारतीय स्टेट बँक साक्री शाखेत शाळेच्या नावाने खाते कसे उघडण्यात आले? त्या खात्यात शासकीय निधी कोणाच्या मंजुरीने जमा करण्यात आला? लाभ देण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी झाली होती का, की नियमांना बगल देत निधी वितरित करण्यात आला? या सर्व बाबींची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रकरणात संबंधित अधिकारी आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई होणार का, की हे प्रकरणही चौकशीच्या फेऱ्यातच अडकून राहणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता शिक्षण विभागाला द्यावी लागणार आहेत. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी अधिकृत खुलासा करावा, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी होत आहे. प्रतिनिधी संगपाल मोरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, साक्री.